हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन विभूतिपाद सूत्र क्रमांक 4. त्रयम एकत्र संयम. धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या त्रिवेणी संगमातून प्रत्यय मिळू लागला की त्याला संयम असं म्हणतात. धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या त्रिवेणी संगमातून प्रत्यय मिळू लागला की त्याला संयम अशी यौगिक संज्ञा आहे. अशा संयमावस्थेत बाह्य गोष्टी पूर्ण लोप पावतात. त्यामुळे धारणेचा ज्ञानमय अर्थ प्रत्यय अनुभूती येऊन योगी त्यातच अवस्थित होतो. येथे धारणा, ध्यान आणि समाधी यांचा एकत्रित संयोग महत्त्वाचा आहे. नुसती धारणा उपयोगी नाही. या धारणेवर एकतानता साधून ध्यान लागूनही उपयोग नाही. तसेच या ध्यानावस्थेत स्थित होऊन समाधी लागूनही उपयोग नाही. उदाहरणार्थ, नवीन साधकांना सुरुवातीला ध्यानाच्या अभ्यासासाठी सवयीसाठी नाकाच्या शेंड्यावर ध्यान लावायला सांगतात. अशावेळी नाकाच्या शेंड्यावरील धारणेवर ध्यान लागते, क्वचित समाधीही लागते, परंतु म्हणून हा संयम नाही. कारण येथे धारणेला जिज्ञासा नाही. ध्यानामधून कोणतीच ज्ञानप्राप्ती नाही. समाधीमध्ये ध्येय साध्यता नाही. नुसतीच धारणा, ध्यान, समाधी अशी एक कृती आहे. येथे नाकाचा शेंडा ही धारणा असलेली ध्यान आणि त्यात लागलेली समाधी हे सर्व आहे, परंतु हा संयम नाही. येथे योगादिराज पातंजलींनी समाधी आणि संयम असे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. धारणा, ध्यान, समाधी याबद्दल सांगून झाल्यावर एक वेगळे सूत्र दिले आहे. कारण या तिन्हींचा एकत्रित परिणाम महत्त्वाचा आहे. तो समजावून घेणं आवश्यक आहे. समाधी ही ध्यानाची परिपाक अवस्था आहे. ध्यान ही धारणेची उपलब्धी आहे. नुसतीच धारणा, नुसतेच ध्यान, नुसतीच समाधी याला अर्थ नाही. ते म्हणजे नुसतेच शून्यात हरपून बसणे आहे. हा अनुभव बऱ्याच जणांना असावा. कोणीतरी आपल्याला काही सांगत असतो, आपले तिकडे लक्षच नसते. आपण ऐकत असतो तरीही आपण इंद्रिया समवेत त्यात सहभागी नसतो. आपण शून्यात एकटक पाहत हरवून बसलेले असतो. समोरचा आपल्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवून आपले लक्ष वेधून घेतो. संयम हा धारणेच्या विषयाच्या ज्ञानप्राप्तीवर लागलेल्या ध्यानातून त्या प्राप्त ज्ञानात लागलेल्या समाधीमुळे घडतो. येथे फक्त धारणेच्या विषयात ज्ञान प्राप्त होते. इतर सर्व भावभावना गळून पडतात. संयम याचा अर्थ आपण नियंत्रण करणे, आवर घालणे, तोल सांभाळणे, विवश न होणे, संतुलन करणे असा घेतो. हे सर्व भौतिक व्यवहारात वापरल्यामुळे आपण संयम याचा अर्थ विसरून गेलेले आहोत. अर्थ तोच आहे, फक्त समजण्यात फरक झालेला आहे. यम याचा अर्थ आहे धर्म. धर्मपालन केले की आपोआप आपल्या हातून सर्व व्यवहार संयमानेच होतील. जीवनात संतुलन आपोआपच सांभाळले जाईल. हेच अध्यात्म योग साधनेचे साध्य होते. व्यवहारात तराजूचा काटा समतोल झाला की संतुलन होते. दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. कुठेच काही बिघाड होत नाही. अध्यात्म योग साधनेने समाधी साध्य झाली की आपण तराजूच्या दोन्हीही पाख्यांच्या अतीत जातो. तराजूची आवश्यकताच उरत नाही. ते एक उच्च संतुलन आहे. तराजूशिवाय आपण सहज आचरण म्हणून व्यवहार संतुलित करतो. जीवन म्हणजे एक आनंद यात्रा होते. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 5. तज्जयात प्रज्ञालोक. संयम प्राप्त झाला की त्यामुळे विशेष प्रकारच्या ज्ञानाचा प्रकाश उजळतो. यथावकाश साधक संयमात अवस्थित होतो. या अवस्थेत साधक आणि तो अर्थ, ते ज्ञान, ती अनुभूती यामधून प्रज्ञालोक उदयास येतो. ध्यानसमाधीमध्ये साधकाचा धारणेच्या प्रत्ययातून अंतःप्रवास सुरू होतो. हळूहळू काळोखामधून दिव्य रंगीत गोळ्यातून ही यात्रा पुढे सुरू होते.
यथावकाश साधक गहन खोल ध्यान समाधीत उतरतो आणि हे गोळे लुप्त होऊन पूर्वी न पाहिलेला केवळ पांढरा शुभ्र धवल प्रखर प्रकाशच प्रकाश उरतो. साधकाला एका दिव्य प्रकाशाची अनुभूती प्राप्त होते. हा प्रकाश स्वतःच्या आत प्रविष्ट होतो. जीवनातील भौतिक अंधार लुप्त होतो. हाच प्रज्ञेचा आलोक म्हणजे दिव्य ज्ञानाचा प्रकाश असतो. ध्यानामुळे लागलेल्या समाधीमधून धारणेचे प्रखर दिव्य ज्ञान, सखोल ज्ञान मिळते. एखाद्या विषयाचे वरवरचे ज्ञान पूर्वी मिळालेले असते. प्रज्ञालोक प्राप्तीमध्ये यातील सूक्ष्मातिसूक्ष्म गहन ज्ञान मिळते. विषयाचा गाभा मर्म उलगडले जाऊन आकलन होते. हे यापूर्वी न झालेले अत्युच्च उत्कट ज्ञान असते. साधक आणि प्रज्ञा यांच्या संयोगातून साधक एका दिव्य धवल ज्ञानमय प्रखर अशा प्रकाशाच्या धोतात नाहून निघू लागतो. या प्रखरतेचे रणरणत्या उन्हासारखे चटके बसत नाहीत, तर त्याची ज्ञानमय शीतलता साधकाला शांत ज्ञानाने धीर गंभीर करते. साधकाला प्रज्ञालोक प्राप्त झाल्यावर साधकाचा तो स्वभावच तयार होतो. त्याचे सहज आचरण हे विद्वत्ता प्रचूर परंतु सविनय असते. कारण हे ज्ञान उथळ पाण्यासारखे खळखळाट करणारे नसते. ज्ञानमय विहिरीमधून तृष्णितांना प्रज्ञेच्या शीतोदकाने तृप्त श्रांत करणारे असते. या ज्ञानमय वृक्षाखाली येणाऱ्या साधकांना ज्ञानाची मधुर फळे आणि ज्ञानमय शीतलता मातेच्या ममतेने आणि वात्सल्याने प्राप्त होते. याचा एक फार महत्त्वाचा विषय आहे. तो फार मोलाचा आहे. ज्ञान आणि प्रज्ञालोकज्ञान यात आध्यात्मिक दृष्टीने फरक आहे. प्रज्ञालोकज्ञान हे फार उच्च कोटीचे ज्ञान आहे. हे आपण वरील परिच्छेदात पाहिले आहेच. परंतु ज्ञान आणि प्रज्ञालोकज्ञान यात एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यावर साधक पुन्हा भौतिक भोगात अडकत नाही. कारण येथे सांसारिक बीज नष्ट झालेले असते. आता सांसारिक मोहात गुंतण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्ञान मिळाल्यावर बीज शिल्लक असते. त्याला पंचमहाभूतांच्या सहवासाने पुन्हा अंकुर फुटण्याचा संभव असतो. हा फार मोठा धोका असतो. परंतु प्रज्ञालोकज्ञान प्राप्त झाल्यावर बीज जळून जाते. त्या बीजाची राख समाजाला खत म्हणून उपयोगी होऊ शकते. समाजाने पाहिजे तर त्याचा उपयोग करावा. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. प्रज्ञालोकज्ञानी स्वतः सायुज्य मुक्त असतो. तो मुक्तीचे द्वार उघडण्याची वाट पाहत असतो. हरिओम.